नांदेड शहरात चालणाऱ्या एका कुंटणखान्यावर धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 महिला, 4 ग्राहक आणि कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले। मंगळवारी रात्री 10च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवान नगर या वसाहतीत एक महिला आपल्या राहत्या घरी वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली। पोलिसांनी बनावट ग्राहक पाळून सापळा लावला। या ठिकाणी 4 महिला 4 पुरुष होते। पोलिसांनी धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतले। 4 महिलांसह 4 ग्राहक आणि वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत भगवान नगर एरियामध्ये गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की वेश्या व्यवसाय चालू आहे। सदरची माहिती माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन सरांना दिल्यानंतर सरांच्यासह आम्ही सदर परिसरामध्ये धाड घातली आणि त्यामध्ये 4 महिला आणि 4 पुरुष आणि वेश्या व्यवसाय चालणारी महिला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। गुप्त बातमीदारांनी माहिती दिल्यानंतर आम्ही त्यामध्ये तात्काळ आमची कायदेशीर कारवाई केली आहे। किती व्यक्ती पकडले? यामध्ये 4 महिला ह्या पीडित असून 4 ग्राहक आहेत आणि वेश्या व्यवसाय चालणारी एक महिला आहे। अपार्टमेंटमध्ये चालू होतं का स्वतःच्या घरामध्ये हा व्यवसाय चालू होता? राहत्या घरामध्ये हे ठिकाण आहे। क्षयमुक्त नांदेड, भयमुक्त नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम। बेडक्यासह खोकला, बेडक्यामध्ये रक्त येणे, ताप येणे, छातीत दुखणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे, वजन कमी होणे, थकवा येणे, रात्री घाम येणे, शरीरात बदल होणे आदी टीबीचे लक्षण। या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, टीबीचे लवकर निदान करा। जर तुम्हाला वरील लक्षण असल्यास जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रास भेट द्या।